इराण चर्चेसाठी येणार सर्वोच्च नेत्यांचा शिष्टमंडळ पाठवण्यासाठी होकार। अमेरिकन मीडियाचा दावा, इराणकडून अजून अधिकृत घोषणा नाही। धमक्या देत असाल तर चर्चा होणार नाही, इराणचा स्पष्टपणे नकार। बुधवारपर्यंत करार केला नाही तर इराणवरती बॉम्बचा वर्षाव, ट्रम्प यांची धमकी। आपण युद्ध हरलोय, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हटवा, अमेरिकेच्या खासदारांची मागणी। ट्रम्प यांना हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्ताव आणणार। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये प्रचाराची सांगता सभा। सुप्रिया सुळेही सभेसाठी लावणार हजेरी। बारामतीच्या प्रचार सभेआधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांचा भव्य फोटो। सुनेत्रा पवार यांचा एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधले 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर। शासकीय कार्यालयामध्ये बसणार मोठा फटका। भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडून गैरव्यवहार केल्याचाही आरोप। टीसीएस प्रकरणामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरून तरुणींचा दररोज अश्लील मेसेजच्या माध्यमातून विनयभंग। ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावानं किंवा हिंदू मुलींच्या भावना दुखावतील अशा पद्धतीनं सेट होत असल्याचं उघड। पहलगामवरच्या हल्ल्याला उद्या 1 वर्ष होणार पूर्ण। वर्षभरानंतरही हल्ल्याच्या आठवणी देशवासियांच्या मनात ताज्या। ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमानं काही अंशी भरून आली जखम। आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस। रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबईमध्ये पावसाच्या सरी। विदर्भ आणि मराठवाड्यातही अवकाळीचा जोर। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जी चर्चा आहे ती उद्या होऊ शकते, या दृष्टीने सकारात्मक घडामोडी घडतायत। करार झाल्यास स्वतः डोनाल्ड ट्रम्प देखील सहभागी होऊ शकतात। पाकिस्तानामधल्या सूत्रांची रॉयटर्स या वृत्तसंस्थेला माहिती। इराणच्या सर्वोच्च नेत्याची दुसऱ्या फेरीच्या चर्चेला मान्यता। शिष्टमंडळाला चर्चेसाठी जाण्याची परवानगी। अमेरिकन मीडियाचा दावा, अमेरिकेसोबत चर्चेसाठी शिष्टमंडळाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी। इराणकडून मात्र या दाव्याला पुष्टी नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे इराणसाठी अन्य पर्याय उपलब्ध आहेत। त्याचा इराणविरुद्ध वापर करण्यामध्ये ट्रम्प अजिबात कचरणार नाहीत, व्हाईट हाऊसमधल्या सूत्रांची माहिती। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पाकिस्तानमध्ये चर्चेची दुसरी फेरी नियोजित आहे, मात्र अजूनही ही चर्चा होणार की नाही याविषयी संभ्रम। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणचा संताप, त्यामुळे शांती चर्चेविषयी संभ्रम कायम। अमेरिकेची नाकेबंदी तोडून इराणचं इंधन जहाज यशस्वीपणे खर्कच्या बेटाजवळ। मार्च महिन्यामध्ये इंधन घेऊन इंडोनेशियामध्ये गेलेलं जहाज आता परतून खर्कजवळ पोहोचलंय। इराणकडून आता चर्चेसाठी मवाळपंथी गटाला साईडलाईन केलं जातं आहे। इराणी लष्कराचे प्रमुख अहमद वाहिदी यांनी सूत्र हाती घेतली। त्यांना इराणच्या सुप्रीम काउन्सिलचे सचिव मोहम्मद बाघेर जोलगद्र यांचं समर्थन। जोलगद्र यांच्या पहिल्या शांती वार्तेच्या शिष्टमंडळामध्ये समावेश। शांतता चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी। करार झाला नाही तर इराणवरती आजवरचा सगळ्यात मोठा हल्ला केला जाईल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। शांतता चर्चेपूर्वी इराणचं महत्त्वाचं वक्तव्य, धमक्यांच्या सावलीमध्ये वाटाघाटी करणं अस्वीकार्य। 2 आठवड्यांमध्ये आम्ही युद्धासाठी नव्याने तयार झालोय, मात्र हॉर्मुझमध्ये नाकेबंदी लादून ट्रम्पकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घलिबाफ यांचं वक्तव्य। शांती चर्चेच्या आधी इराणच्या अध्यक्षांचं मोठं विधान, अमेरिकेवरती विश्वास ठेवणं शक्य नाहीये। इराणच्या कुठल्याही दबावाच्या समोर आम्ही वाकणार नाही। इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियन यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे।
इराणसह चर्चेसाठी अमेरिकेची 10 विशेष विमानं पाकिस्तानामध्ये सध्या दाखल झाली आहेत। उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं एअरफोर्स 2 हे विमान मात्र यामध्ये नाहीये। व्हान्स अमेरिकेमधून निघाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय। प्रत्यक्षामध्ये जेडी व्हान्स हे पाकिस्तानमध्ये मात्र पोहोचलेले नाही। शांती चर्चेच्या आधी इराणमध्ये इमाम खामेनी आणि मेहराबाद विमानतळ पुन्हा एकदा सुरू करण्यात आले। युद्धाच्या वेळेला अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे हे विमानतळ बंद ठेवण्यात आलं होतं, कारण त्याचं नुकसान झालं होतं। विमानतळ युद्धविराम संपण्याच्या 1 दिवस आधी आता पुन्हा एकदा सुरू झालंय। पाकिस्तानमध्ये सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या शांती चर्चेच्या दुसऱ्या फेरीमध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। यामध्ये हॉर्मुझची सामुद्रधुनी, इराणचा युरेनियम विकास, क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम आणि इराणवरती पुन्हा हल्ला न करण्याची हवी असलेली हमी या 4 मुद्द्यांचा समावेश आहे। इराणसह युद्धविरामाची मुदत वाढवण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये एकमत होत नाही तोपर्यंत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी सुरू राहील, असंही स्पष्टीकरण। अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची स्पर्धा, अनेक देशांची जहाजं तेलासाठी अमेरिकेत। टेक्सास आणि लुइझियाना या ठिकाणी तेलाचे टँकर दाखल झालेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत। शांती वार्ता सुरू होण्याच्या आधी ट्रम्प सरकारच्या महिला मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। कामगार मंत्री लोकी शावेज डिरमेर यांनी हा राजीनामा दिलेला आहे। खासगी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपलं पद सोडल्याचं त्यांनी कारण दिलंय। ट्रम्प प्रशासनानं या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। आपण हे युद्ध हरलोय, डोनाल्ड ट्रम्प यांना हटवा, अमेरिकेच्या खासदारांची जोरदार मागणी। ट्रम्प यांना हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील आणला जाणार आहे। इस्रायली सैनिकांनं येशूच्या पुतळ्याचं नुकसान केल्यामुळे लेबनॉनमध्ये संताप। इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून या घटनेविषयी दुःख व्यक्त करण्यात आलं। घटनेबद्दल इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिदॉर सार यांच्याकडून ख्रिश्चन समुदायाची माफी। बातमी चंद्रपूरमधली। चंद्रपूरमध्ये शिष्टाचारावरून गोंधळ उडाला। महानगरपालिकेच्या हिराई महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये खासदारांच्या नंतर कॅबिनेट मंत्र्यांच्या ऐवजी स्थानिक आमदाराचं भाषण। पालकमंत्री उपस्थित असताना देखील थेट आमदाराचं भाषण झाल्यामुळे खासदार संतापले। चंद्रपूरमध्ये हिराई महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मंत्र्यांच्या ऐवजी थेट आमदारच भाषणाला उभे राहिल्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा संताप। जिल्हा प्रशासन आणि मनपाला तिथेच त्यांनी खडे बोल सुनावलेत। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या समोरच ही घटना घडली आहे। हिराई महोत्सवामधील शिष्टाचाराच्या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार। शासकीय कार्यक्रमामध्ये महिला खासदारांचा जाणीवपूर्वक अपमान झाल्याचा तक्रारीमधून दावा करण्यात आला। धानोरकरांनी कार्यक्रमाच्या दरम्यानच वॉकआउट केलं। जे मंत्री आदरणीय सुधीर भोई या ठिकाणी जेव्हा मंचावरती आले, त्यांच्यासोबत भाजपाचे जे कार्यकर्ते आले, जे नगरसेवक देखील नव्हते, अशा सगळ्या कार्यकर्त्याचं स्वागत या कार्यक्रमात करण्यात आलं। शासकीय कार्यक्रमात हा शासनाचा आदिवासी विभागाचा होता। हा कार्यक्रम काही भाजपाचा किंवा भाजपानं आयोजित केलेला नव्हता, तरी पण राजशिष्टाचाराचं पालन या कार्यक्रमात झालं नाही। त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकून या ठिकाणी आम्ही वॉकआउट केलं। आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे। विधान परिषदेसाठी माझा विचार करावा। 5 वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलंय। भाजपच्या रमेश राजूरकर यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी। मागच्या निवडणुकीमध्ये जे काही मी काम केलं आहे, पक्षाची जी बांधणी केली आहे, संघटन मजबूत केलं आहे आणि जिथं पक्षाला स्थान नव्हतं अशा ठिकाणी आपण तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणला पहिल्यांदा। त्यावेळेस मला तिकीट द्यायचं कबूल झालेलं होतं, परंतु काही कारणामुळे पक्षाने माझा विचार केला नाही किंवा काय, तर अशा वेळेस यावेळेस माझा पक्षाने जरूर विचार करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज बारामतीमध्ये सभा होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहतील। यावेळेला महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे या एकाच मंचावरती असतील। बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा। सभेच्या आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली आहे। महायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती बारामती नगरपालिकेचा तुगलकी फतवा। सभा परिसरामधील दुकानं आणि आस्थापनं संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश। मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री देखील येणार असल्यामुळे दुकानदारांना नोटीस।
महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या आडून भाजपचा डिलिमिटेशनचा डाव होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आरोप. 2023लाच महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्याची रोहित पवार यांची माहिती. 2023लाच महिला आरक्षणाचं बिल हे पास झालेलं आहे, बहुमताने पास झालेलं आहे. सगळ्या खासदारांनी म्हणजे इंडिया आघाडीच्या खासदारांपासून सगळ्या खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतरच ते बिल पास झालं होतं. मग ते बिल पास झालं होतं तर मग हे बिल कुठलं होतं? तर हे बिल तुम्ही बघायला गेलं हे डिलिमिटेड. रोहित पवार यांच्या आरोपांच्या नंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचाही पलटवार. शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका महिला आरक्षणाच्या विरोधातली आहे. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. जनतेनं तुमच्या पीपीटीची वाट लावण्याचं आणि पीपीटी फाडण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला केलंय. जामखेडमध्ये आपण 1500 मतांनी निवडून आलात याचा आधी विचार करा. आणि असं भलं मोठं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवण्याच्या ऐवजी वास्तव काय आहे ते बघा. महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाने भूमिका घेतली, सुप्रियाताई सुळेंच्या पक्षाने भूमिका घेतली. त्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्या भूमिकेबद्दल एक पीपीटी महाराष्ट्राला दाखवणार आहात का? आणि दाखवणार नसाल तर आम्ही देखील एक पीपीटी दाखवायची तयारी आहे. तुमची ती ऐकायची तयारी आहे का? महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जन आक्रोश मोर्चा आहे. मोर्चाच्या नंतर वरळी डोम इथे मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीस हे या मेळाव्याला संबोधित करतील. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामधल्या याचिकेवरती आज सुनावणी आहे. एका सदनिकेशी संबंधित गैरव्यवहाराच्या प्रकरणी कोकाटे यांना शिक्षा झाली आहे. कोकाटे यांची आमदारकी गेली पाहिजे याचिकाकर्त्यांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल. बीडच्या मस्साजोगमध्ये देखील निवडणूक आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख हे रिंगणात. काही लोकांची महत्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुख यांना तयार केलं. स्वरूपानंद देशमुख यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या धनंजय देशमुख यांना लक्ष्य. काही जणांची ह्याच्यामधून महत्वाकांक्षा होती, त्यांना मला सरपंच होऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्यांचं एकच विजन होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना तयार केलं. कारण बाकीचे जे उमेदवार वाट होते त्यांना ते उमेदवार म्हणजे ही होणार नाहीत. त्याच्यामुळे भावनिकीच्या आधार घेऊन त्यांना अश्विनताईला उभा करायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना केलं. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार आहे. राज्य सरकारची शेवटच्या क्षणी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. 26 एप्रिल रोजी एमएमसीची ही निवडणूक होणार आहे. नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे. ऑफिसमध्ये दररोज अश्लील नावाने नेटचा पासवर्ड सेट केला जायचा. तसंच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून आक्षेपार्ह मेसेज करून तरुणींचा विनयभंग. एसआयटीच्या तपासामधून ही नवी माहिती समोर आली आहे. नागपूरच्या एनजीओमधील विनयभंग प्रकरणाच्या तपासाला देखील वेग आलाय. एनजीओला मिळत असलेल्या फंडिंगवरती पोलिसांचं लक्ष आहे. एनजीओ कार्यालयामधील मोबाईल, सीसीटीव्हीसह सगळ्या उपकरणांचा देखील तपास केला जाईल. नागपूरमधल्या एनजीओ संचालकाचे कारनामे उघड झाले. 2024मध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं महिला कर्मचाऱ्याशी त्याने लगट केली. तसंच महिला कर्मचाऱ्याच्या नावानं बनावट इंस्टाग्राम आयडी देखील तयार करण्यात आलं. पोलीस उपायुक्तांची एबीपी माझाला माहिती. फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट याचप्रमाणे जे अकाउंट तयार करावे लागतात तेव्हा ते फॉरेन डोनेशन घेऊ शकतात, ते त्याच्याकडे नाही. अशा प्रकारचे त्याच्या फंडिंगचे सोर्स आहेत. आणि आता त्यांना अटक केलेले होते. 18 तारखेला कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे पीसी दिलेले आहे. यवतमाळच्या राळेगाव प्रकरणामध्ये लव्ह जिहादचा संशय. मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया. आरोपी मजहर कुरेशी याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. मजहर कुरेशी याचा इतिहास बघता लव्ह जिहादचा प्रकार शक्य असल्याचं उईकेंचं वक्तव्य. एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. दुसरा कुख्यात गुंड जो आहे मजहर कुरेशी, त्याला 5 दिवसाची कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे निश्चितच सत्य बाहेर येईल. मजहर कुरेशीचं काम असते, कारण हा कुख्यात गुंड आहे, त्यामुळे शंका आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे याला दणका. वडगाव पान इथल्या आश्रमावरती महावितरणानं ठोठावला 2 लाखांचा दंड.
बोंदू गडगे हा चोरून वीज वापरत असल्याची माहिती आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या अडचणींमध्ये वाढ होतीये. खरातच्या विरोधामध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल. खरात आणि जगदंबा पतसंस्था व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं. त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे. ही जी पतसंस्था आहे ती कुंदेवाडीची पतसंस्था आहे सिन्नरमध्ये येणारी, आणि या बाबतीमध्ये इतर जे लोक आहेत ते साक्षीदार आहेत की ज्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या खात्यामध्ये आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सह्या न घेता ते खाते ओपन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शनसुद्धा झालेले आहेत. तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी ही तपासामध्ये केली जाणार. धुळ्यामधल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील कर्मचारी महिलेची थेट मुंबई आयुक्तांकडे तक्रार. सहकाऱ्यांकडून विनयभंग, अश्लील शेरेबाजी होते. 4 महिन्यांपासून होणाऱ्या त्रासाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. मीरा भाईंदर परिसरामधल्या एका महिलेकडून भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधामध्ये तक्रार. जुलै 2022 पासून अत्याचार केल्याचा आरोप आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर जंगम यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्येचं प्रकरण. आरोपी मनीषा माने मुसळे हिचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळलाय. या निर्णयाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. आरोपीचे वकील अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांची प्रतिक्रिया. धुळ्यामध्ये मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडून स्वच्छता विभागावरती कारवाई. 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. शहरामध्ये साचलेले कचऱ्याचे ढीग आणि वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये 9 महिन्यांच्या गर्भवतीची हत्या. लग्नासाठी नकार दिल्याचा जुना राग मनामध्ये धरून या गर्भवतीची हत्या करण्यात आली. आरोपी सुरेश आरगोड याला अटकही करण्यात आलेली आहे. 3 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये 78 वर्षीय वृद्धाची हत्या. पैशांच्या देवाणघेवाणीमधून चाकून वार करत या वृद्धाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. रायगडमधल्या माणगावच्या लोणेरे इथल्या ओमकार रेसिडेन्सी लॉन्जिंगमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला. हत्या करून आरोपी फरार झालाय. आरोपीच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रेम प्रकरणामधून ही हत्या झाल्याची पोलिसांची माहिती. महिलेचा मृतदेह आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल चव्हाण तिथे गेले. त्यांनी बघितलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये विवस्त्र स्थितीमध्ये एक महिला पडलेली आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे हत्या अधिक लैंगिक अत्याचाराचा आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुलवामा इथे देशसेवा करत असणाऱ्या सत्यवान शिंदे या सैनिकाच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. पंढरपूरच्या ईश्वर वठार या ठिकाणची ही घटना आहे. पोलिसांमध्ये तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. आम्हाला त्रास आहे. माझी 2 मुलं अशी बाहेर म्हणजे गेले केली तरी त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. आणि ते काय करतात असं कोयते हे घेऊन दम देतात, हल्ला करतात. मग फडणवीस साहेब आम्हाला न्याय द्या, हीच आमची मागणी, दुसरी काही सुद्धा नाही. ते घरात येऊन जर घरासमोर हल्ला करत असतील, सीसीटीव्ही कॅमेरा त्यांना ध्यान आहे, मग बाहेर आम्ही कशावरून सुरक्षित आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला, जरा ह्या गोष्टीमध्ये दखल द्या. ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करा. जर इथं कारवाई झाली नाही तर बाहेर गुन्हेगार तयार व्हायला वेळ लागत नाही. तर आणखी प्रशासनाचं लक्ष जास्त नसल्यामुळे गुन्हेगार तयार होते. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये 4थीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला. शाळेमध्ये जाण्यासाठी गणवेश घालत असताना तो अचानकपणे कोसळला. ईशानला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. कूलर लावत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे मोहित हटवार यांचा मृत्यू. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामधल्या अड्याळ इथली ही घटना आहे. मोहित हे पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रभारी व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पहलगामच्या हल्ल्यामध्ये इतरांचे प्राण वाचवत असताना स्थानिक आदिल शाह शहीद झाला होता. आदिल शाह हा घरामधला एकमेव कमावता मुलगा.
त्यामुळे त्याच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी आम्हाला वचन दिलं होतं घर बांधून देण्याचं आणि ते त्यांनी पूर्ण केलंय. कुठलीही गोष्ट आम्हाला कमी पडू दिली नाही. त्यांचे पदाधिकारी बाजीराव शिंदे आमच्या संपर्कात होते अशी प्रतिक्रिया आदिल शाह याच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. पहलगामच्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. याच पहलगामच्या हल्ल्यात खरं तर हिरो ठरलेले आदिल सय्यद शाह ज्यांच्या घराबाहेर मी 1 वर्षापूर्वी आलो होतो, हेच ते घर होतं ज्या ठिकाणी आदिल शाह हे राहत होते. संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी जमलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे त्यांचं जुनं घर होतं, या घराची परिस्थिती पाहूनच तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी आदिलच्या मागे महाराष्ट्र उभा आहे असं सांगत त्यांच्या संपूर्ण घर बांधून देण्याची जबाबदारी ही देखील स्वीकारली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने जो वचन दिया था कि आपके घर की पूरी जिम्मेदारी वो लेंगे और पूरा घर बांध के देंगे, आज ये घर पूरा हुआ है. क्या कहेंगे इस मौके पर? मैं सबसे पहले मैं उनका शुक्रिया अदा करूंगा, तहे दिल से उनका शुक्रिया अदा करूंगा जो महाराष्ट्र के डिप्टी सीएम है एकनाथ शिंदे जी. उन्होंने जब वो घटना हुई तो वो टाइम में उन्होंने अपनी टीम हमारे पास यहाँ पे भेजी, तो उन्होंने उस समय फिर अनाउंस किया, पैसे का 5 लाख कैश भी दिया था और एक घर जो है उन्होंने अनाउंस किया था. तो आज वो लगभग पूरा कंप्लीट हो चुका है. आज उसकी इनाग्रेशन जो है जो है ओपनिंग है आज उसकी जी. वो आप देख ही सकते हो. लगभग उन्होंने मतलब जो है घर में जो भी चीज़ होती है वो सब मतलब सुई के धागे तक जो भी चीज़ घर में लगती है वो उन्होंने सब जो है दिया है. उन्होंने जो भी कमिटमेंट की थी वो आज पूरी कर दी है उन्होंने. पहले का घर था वो आदिल जी की यादें ताज़ा कर देता था. आज भी वो यादें आपके दिल में है. ये घर मतलब बनाने के टाइम पे कौन सी दिक्कतें आई थी या कैसे आपको पूरा जो भी तकलीफें आ रही थी वो कैसे सॉल्व हो गई? क्या आपको बार बार किसी को दोहराना पड़ा था? देखिए सर, मैं अगर अपना बोलूँ तो हम वही जो पुराना मकान है हम उसी में मतलब जो है अपना बसर कर रहे थे. तो हमने ये मतलब ऐसा सोचा नहीं था. तो उन्होंने जब ये अनाउंस किया तो ये उनका बड़ापन है. उनका मैं फिर से शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने जो है हमें ये जो है घर बना के दिया. ती वर्षपूर्ती किंवा ती वचनपूर्ती जी एकनाथ शिंदेंनी आदिल यांच्या कुटुंबियांना दिलेली होती ती आपल्याला पाहायला मिळते की त्यांचा फोटो या आदिलच्या कुटुंबियांनी या ठिकाणी घराच्या फ्रंट ठिकाणी लावण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सनगरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, पहलगाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.